रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो झाले। रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं आणखी एक धरण भरलंय। रत्नागिरीतील धरण क्षेत्रात 70 ते 80% पाण्याची वाढ झाली आहे। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढही झाली आहे। जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे, त्यामुळे नदीची सध्याची पातळी 6 मीटर इतकी आहे। काजळी नदीची सध्याची पातळी 13 मीटर इतकी आहे। या वर्षीच्या पावसाळ्यातील चिखलदऱ्यातला पहिला वीकेंड आपण अनुभवतोय। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। धोकादायक सेल्फी पॉइंट आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची करडी नजर आहे। पोलिसांच्या 14 दुचाकी वाहनानं पर्यटकांवर करडी नजर राहणार आहे। मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिलाच वीकेंड आहे, त्यामुळे पाऊस सुरू झालाय म्हटल्यानंतर सगळेच पर्यटक या सगळ्याच ठिकाणी गर्दी करत असतात पावसाचा आनंद घेण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी। त्यामुळे पावसाळ्यातला हा चिखलदऱ्यातला पहिला वीकेंड असल्यानं पोलिसांकडून चोख बंदोबस्त असणार आहे। यात 200 पोलीस असतील। यावेळी धोकादायक सेल्फी पॉइंट्स जे आहेत किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस ज्या होतात त्या सगळ्या घडामोडींकडे पोलिसांची करडी नजर असेल। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 19.96% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी याच दिवशी तो 61.73% इतका होता। गंगापूर धरणात 32.15% पाणीसाठा आहे, तर दारणा आणि मुकडे धरणातील साठाही कमी आहे। वाकी आणि भाम धरणांनी तळ गाठल्याची स्थिती निर्माण झाली आहे, तर अपुऱ्या पावसामुळे सिंचनासाठी पाणी पुरवठा बंद असून खरीप हंगामासह पाणी टंचाईची चिंताही वाढली आहे। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे शहराचं अर्थातच सौंदर्य खुललंय। पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय, तर ठिकठिकाणी नागरिक पावसाचा आनंद घेतानाही दिसतायत। मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि मरीन ड्राईव्हमध्ये पावसाचं सुंदर दृश्य पाहायला मिळतंय, कारण संपूर्ण मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी सुरू आहे, तर काही ठिकाणी हलक्या सरी देखील बरसत आहेत। आणि याच पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्हवर अनेक मुंबईकर देखील पोहोचलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा सतत 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे प्रवाहित झालाय। राधानगरी धरण क्षेत्रातील निसर्गरम्य परिसरात असलेला हा धबधबा वर्षा पर्यटनासाठी प्रमुख आकर्षण ठरतोय। पावसाळ्याच्या या हंगामात पहिल्यांदाच पर्यटकांनी हजेरी लावली असून परिसरात उत्साहाचं वातावरण आहे। धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी देखील वाढण्याची शक्यता आहे। महाबळेश्वरमध्ये मान्सूननं जणू लेव्हल अप केलंय। मुसळधार पावसामुळे वेण्णा तलावाचा पाणीसाठा वाढू लागलाय। डोंगर दऱ्यातील छोटे धबधबे प्रवाहित झालेत आणि सततच्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि परिसर पुन्हा हिरवाईनं नटलाय। पावसाचा हा वेग कायम राहिल्यास वेण्णा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाबळेश्वरमधली हे दृश्य मान्सूननं इथं जणू लेव्हल अपच केलंय, कारण मुसळधार पावसामुळे वेण्णा तलावाचा पाणीसाठा वाढू लागलाय आणि डोंगर दऱ्यातील छोटे धबधबे देखील प्रवाहित झालेत। सततच्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि हा परिसर पुन्हा एकदा हिरवाईनं नटलाय। पावसाचा हा वेग कायम राहिला तर वेण्णा तलाव ओसंडून वाहण्याची देखील शक्यता आहे।